पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन अलीकडेच कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मेक्सिको इथे. प्रश्न 2. कोणत्या देशाने जगातील पहिली व्यावसायिक चिप नियोला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 3. बालमंजुरी विरोधी जागतिक दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 12 जूनला. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशाने जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा साठवण केंद्र उभारले आहे? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड देशाने. प्रश्न 5. दालचिनीच्या व्यावसायिक लागवडीला चालना देण्यासाठी आयोजित 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून व मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी व राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. प्रश्न 6 पाहूया. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 7. गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच विनिमय नावाची लँड पोर्ट व्यवस्थापन प्रणाली कुठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 8. जगातील सर्वात उंच पाण्याखालील मानवी स्टॅक कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशांमध्ये तयार करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे इथे. प्रश्न 9 पाहूया. सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कुठे प्रोजेक्ट झिरो सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्यामध्ये. प्रश्न 10. सॅपलिंग संवाद 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 11. रस्ते अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी राहवीर योजनेअंतर्गत रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोणाशी भागीदारी केली आहे? तर ती रॅपिडो सोबत भागीदारी केली आहे. प्रश्न 12 पाहूया. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम असलेल्या 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सीतापूरला. प्रश्न 13. वोग आयवेअरने भारतासाठी आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कृती सेनन यांची. प्रश्न 14. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे गौतम अडानी हे. प्रश्न 15 पाहूया. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारताचे इझी कनेक्ट मॉडेल स्वीकारणारे पहिले शहर कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे वाराणसी हे शहर. प्रश्न 16. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रुरियस अवॉर्ड 2026 जिंकणारा पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेसी हे. प्रश्न 17. केंद्र सरकारने नागालँड सोबतच कोणत्या राज्यासोबत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध व उत्पादनासाठी करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यासोबत. प्रश्न 18 पाहूया. फिच रेटिंग्स आर्थिक वर्ष 2027 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कोणत्या पातळीपर्यंत कमी केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.4%. प्रश्न 19. 2026 ICC T20 विश्वचषकाचे यजमानपद कोण भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे वेल्स आणि इंग्लंड हा देश. प्रश्न 20. 114वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे जिनेवा इथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. भारतीय विद्याभवनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहूया. भारताचे पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर कुठे उभारले जाईल? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल. प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 जूनला. प्रश्न 4 पाहूया. ऑपरेशन पी हंट हा कोणत्या राज्य पोलिसांचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य पोलिसांचा. प्रश्न 5. 13 वर्षाखालील टेनिसपटूंमध्ये कोणी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचं उत्तर आहे
सृष्टी किरण यांनी. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतलेले गंगा संवर्धन अभियान हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याचा. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठीचा 2 मुलांचा नियम रद्द केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 8, SAFF महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावण्यासाठी भारताने कोणत्या देशाला हरवले आहे? तर तो बांगलादेशाला हरवलेला आहे. प्रश्न 9, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड IGL चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुमार शंकर यांची. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाच्या अंतर्गत. प्रश्न 11, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्त्री राईड हा उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला आहे. प्रश्न 12 पाहूया. मँगो मॅजिक फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये. प्रश्न 13, मंगोलिया येथे आयोजित महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सविता श्री भास्कर यांनी. प्रश्न 14, भारती राजा यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे चित्रपट निर्माता. प्रश्न 15 पाहूया. पंचायती राज मंत्रालयाच्या कोणत्या डिजिटल उपक्रमाने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे पंचायत प्रगती निर्देशांक. प्रश्न 16, तमीम इक्बाल यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाचे. प्रश्न 17, कोणत्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पदाचे 4399 दिवस पूर्ण केले आणि जवाहरलाल नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडून भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवणारे व्यक्ती बनले? तर त्याचं उत्तर आहे 10 जून 2026 रोजी. प्रश्न 18 पाहूया. नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांसाठी कोणत्या राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. प्रश्न 19, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत कोणत्या मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे एक पे माँ के नाम या मोहिमेअंतर्गत. प्रश्न 20 पाहूया. इराणने अलीकडेच कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन नस्र सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशासोबत. प्रश्न 21, 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.